हॅलो एव्हरीवन. तर मी इथे आंघोळ करून रेडी झालेली आहे. माझी तयारी पण झाली आणि मी इथे आता पूजेला बसलेली आहे. आज नागपंचमी असल्यामुळे इथे आज बेलवावला जाते. तर बघू शकता. तर माझं ते आटोपलं आहे पूजा. तर मी इथे आता करंजाची तयार करत आहे. मैदा घेतला आणि त्यात गरम करून तेल टाकले आहे. त्याला मळून घेते. तर बघू शकता इथे छान मी गरम करून तेल टाकलेलं आहे आणि मळून घेतलं. तर आता मी बनवायला सुरुवात केली आहे. असे पाते बनवून घेतले. बघू शकता मैद्याची पाते आहे ही. तर बघू शकता मी इथे आता लाटून घेतली आणि माझ्याकडे असं प्लास्टिकचं साचा आहे करंजीचा. तर मला याने करायला थोडं इझी वाटतं म्हणून मी हाच वापरते. तर एक स्पून घेतला मी. मिश्रणामध्ये तीळ, शेंगदाणे आणि खोबऱ्याचा किस टाकला आहे आणि गूळ आणि साखर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघू शकता मी आता करंजी भरलेलं आहे. असं खालचं काढून घेते आणि बघा किती छान झालेलं आहेत आणि पटकन पण होतात आणि इतकं चिपकत पण नाही ते आणि फाटला पण जात नाही. तर मला यांनीच करायला इझी वाटते म्हणून मी बघा सगळे करून घेतलेले आहेत. तर आता मी तळाला पण घेते. इथं माझे चिकू पण मला इथे मदत करत होता स्वयंपाक करायला. तर बघू शकता मी इथे तळून काढून घेत आहे. तर माझं करंजीचं आटोपलेलं आहे. तर आता मी दुसरीकडे इथे पुरी बनवासाठी कढई बनवून घेतली आणि आलूचं भरीत बनवायचं आहे. तर ते पण उकडून घेतलं आहे. तर मी इथे पुरी तळून काढून घेत आहे. बघू शकता किती छान प्रकारे अशी फुलली आहेत. आज नागपंचमी असल्यामुळे आज तावा मांडला जात नाही असं म्हणतात म्हणून आम्ही आज पुरी आणि भरीत बनवते आलूचा. तर त्याचीच माझी तयारी चालू आहे. तर बघू शकता पुऱ्या इतक्या छान फुललेल्या आहेत. तर आणि छान ब्राऊन पण झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी सर्व तळून काढून घेते पुरी. तर नागपंचमीला आमच्याकडे हेच असतात. तावा मांडला जात नाही, कढई बनवल्या जातात आज. आणि बघू शकता तुमच्याकडे काय असतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आज भात पण आम्ही खिचडी बनवल्या जाते, पुरी खिचडी. आणि इथे आता मी माझ्या मिस्टरांना धोपीची वडी आवडते म्हणून धोपीची वडी बनवलेली आहे. तर त्याला मी आता कट करून घेत आहे. त्याला उकडी मांडली होती मी बनवून. तर माझ्या पुरीचं काम आटोपलेलं आहे. पुरी तळून झाली. तर मी इथे आता धोपीची वडी कट करून घेत आहे. त्यांना खूप आवडते आणि इथे गरम गरम खायला खूप छान टेस्टी लागते ही धोपीची वडी, कारण की गरम असतानाच छान क्रिस्पी होतात ती. तर त्यांना आवडते. यामध्ये लिंबू जरा जास्तच पिळावं लागतं नाहीतर गळ्यामध्ये खाज येते. तर जेणेकरून तुम्ही जर करत असाल तर लिंबू 1 टाकायचं तर 2 टाकाल, कारण की एकदा बनलं तर जर लिंबू कमी झालं तर ते खाल्ल्या जात नाही, खाज येते. त्यामुळे तुम्ही धोपीच्या वडीत जास्तीत जास्त लिंबू पिळा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही वडी खाल्ली तर. तर बघू शकता इथे छान अशी लेअर सुटलेली आहे आणि थोडं ब्राऊन पण झालेलं आहे. तर बघू शकता किती छान ब्राऊन झालेले आहे. तर अशाच प्रकारे मी इथे आता वडी पूर्ण काढून घेत आहेत. गरम गरम खायला खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर अँड कमेंट करा आणि लाईक पण करा, सबस्क्राईब करा.